अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. खूप दिवस झाले, म्हणजे जवळजवळ एक आठवडा होत आला आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ नव्हते. तुम्हाला मी कारणही सांगितलेलं होतं. त्यामुळे बघा, आजपासून आपले डेली व्हिडिओज येणार आहेत आणि तुम्हाला न चुकता जी महत्त्वाची माहिती आहे, जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, मला ती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे पोहोचणार आहे, यात कोणती शंका नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती येते स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. 20 तारखेला काय आहे? 20 तारखेला आपल्या संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. 20 तारखेला काय आहे? महाराजांच्या सेवेत लीन होण्याचा दिवस आहे. 20 तारखेला काय आहे? तर प्रत्येक सेवेकऱ्याला ओढ लागलेलं तो म्हणजे महाराजांचा प्रकट दिन आहे, बरोबर. तर प्रकट दिनानिमित्त आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांना, भरपूर सेवेकऱ्यांनी सेवा देखील सुरू केली असेल 21 दिवसांच्या. पण अशी देखील कारणं आहेत, जसे की मी आता माझ्या घरी शिफ्टिंग असल्यामुळे मला सेवा करता आली नाही 21 दिवसांची. पण ज्यांना 11 दिवसांची सेवा करायची आहे, खूप इच्छा आहे किंवा ताई आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का? गुरुचरित्राचं पारायण आम्ही या प्रकट दिनानिमित्त करू शकतो का? कारण बघा, आपण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एप्रिल महिन्यामध्ये पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरूच असतो गुरुचरित्र पारायणाचा. पण अशा भरपूर आपल्या महिला सेवेकरी आहेत, त्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप इच्छा असते. तर करू शकतो का? तर हो, खरंच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. भरपूर लोकांनी गुरुचरित्राचे 3 पारायण करायचे आहेत, तर त्यांनी पारायणाला देखील सुरुवात केली असेल, बरोबर. पण ज्यांच्याकडून काहीच होत नाहीये, त्यांनी काय करावं किंवा सेवा कशासाठी कराव्या? महाराजांची सेवा, दत्त महाराजांची सेवा कशा पद्धतीने करावी आणि 11 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा कोणकोणत्या आहेत, हेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 11 दिवसांची सेवा आपल्याला 10 तारखेपासून सुरुवात करायची आहे. 10 ते 20 मार्चपर्यंत, 10 मार्च ते 20 मार्च अशी 11 दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे, बरोबर. 11 दिवसांची प्रभावी, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने न चुकता ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. बघा, आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. बघा, मनुष्य जातीला आपण जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे आपण संसारिक आपल्या मागे अडचणी असतात, संसारिक व्याप आपल्या मागे असतो. घरातलं देखील आपल्याला पाहायचं असतं, बाहेरचं देखील पाहायचं असतं. त्यामध्ये सगळ्यात गोष्टीत आपण भरपूर स्ट्रगल करत असतो. आणि हे स्ट्रगल करताना कुठेतरी कष्टाची साथ मिळावी, कुठेतरी नशिबाची साथ मिळावी, किंवा एखादी व्यक्ती अशा दुःखातून किंवा एखाद्या अडचणीतून जात असते, त्यातून त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसतो. अशा वेळेस तुम्हाला घोर कष्ट उद्धारची तुम्हाला सेवा दिली जाते, बरोबर. तुम्ही केंद्रात जरी कधी गेलात आणि तुमच्या अडचणी तुम्ही सांगितल्या, तर बघा, घोर कष्ट उद्धार याच्यामध्येच आपलं उत्तर लपलेलं आहे. घोर कष्ट, अघोर कष्ट, ज्यामुळे आपल्याला अत्यंत वेदना, अत्यंत त्रास होतो. अशा वेदना किंवा असे कष्ट आपल्याला जर होत असतील, तर आपल्याला हे घोर कष्ट उद्धार स्तोत्राचे पठण करायला हवे. पठण करताना नियम कोणकोणते पाळायचे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, घोर कष्ट उद्धार स्तोत्र तुम्ही 11 दिवस लगातार 11 वेळा बोलू शकता. म्हणजे रोज तुम्ही 11 वेळा तुम्ही बोलू शकता. कोणतीही सेवा संकल्प घेऊन करा, म्हणजे त्या संकल्पामध्ये आपण बांधलो जातो. आणि संकल्पामध्ये बांधलो गेल्यामुळे आपण ती सेवा आपल्याला ती कंप्लीट करावीच लागते. नाहीतर संकल्प नाही घेतला, आज सेवा केली, उद्याच्याला म्हणू आपण की राहू द्या, आज उद्या बघू, असं होतं. आणि एकदा संकल्प घेतला की संकल्पामध्ये आपण बांधलो जातो आणि आपल्याला ती सेवा कंप्लीट करावी लागतेच म्हणजे लागते. यासाठी संकल्प घेऊन सेवा करायची आहे. घोर कष्ट उद्धार स्तोत्र बोलताना बोलायचं आहे तुम्हाला. रोज तुम्ही 11 वेळा बोलू शकता, 21 वेळा बोलू शकता. भरपूर लोकांना 51 घोर कष्ट उद्धार स्तोत्र रोज बोलायची देखील सेवा दिलेली आहे, बरोबर. तर तुम्ही 51 वेळा बोललात तर अतिशय उत्तम आहे. नाही तुम्हाला शक्य, तुम्ही 11-21 वेळा देखील बोलू शकता. पण आवर्जून ही एक सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. त्याच पद्धतीने बघा, तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, दत्त सेवा करायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी, म्हणजेच सगळ्यांना शक्य होतं असं नाही आहे. कारण तुम्हाला जसं की सांगितलं, तुमच्यापासून माझ्यापर्यंत देखील सगळ्याच सेवा करणं शक्य होते असं नाही. पण एखादी अशी सेवा पकडायची, जी सेवा तुम्ही व्यवस्थित करू शकता, जी सेवा तुम्ही श्रद्धा व विश्वासाने करू शकता, अशी एखादी सेवा पकडायची आणि ती सेवा तुम्हाला करायची आहे. दुसरी सेवा म्हणजे बघा, एखाद्या घरामध्ये वाईट शक्ती व वाईट शक्तींचा किंवा वाईट बाधेचा प्रभाव जास्त असतो. अशा वेळेस आपण बाकीच्या सगळ्या सेवा तर करतच असतो, पण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस जर तुम्ही उठून 2 अगरबत्ती लावून फक्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप जर तुम्ही
करायला सुरुवात केली तर त्या वाईट शक्तीला देखील दत्त महाराज स्वतः शिक्षा करत असतात आणि त्या वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार म्हणजे थोडासा त्रास तुम्हाला देखील होतो, कारण तुम्ही कुठेतरी तुमचे उच्चार थांबवावेत. तुमच्या तोंडातील जो दत्त मंत्र किंवा तुमच्या तोंडात जो मंत्र निघत आहे, गुरुदेव दत्तांचं नामस्मरण निघत आहे, तुम्ही कुठेतरी स्टॉप करावं असं त्यांना त्या शक्तीला वाटत असतं. आणि कारण त्या व्यक्तीला देखील म्हणजे त्या शक्तीला देखील वेदना होत असतात. दत्त महाराज स्वतः शिक्षा करत असतात, त्यामुळे तुम्ही ते थांबवावं यासाठी तुम्हाला देखील ते थोडासा त्रास देत असते, पण चुकूनही थांबायचं नाही. यामुळे 99% आपल्या घरातील प्रॉब्लेम्स दूर होतात, कारण त्या शक्ती दत्त महाराजांचा सामना चुकूनही करू शकत नाहीत आणि नंतर ते आपल्या घरातूनही निघून जायला मदत होत असते. त्यामुळे ही एक सेवा आहे. त्यानंतर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्राचे देखील पारायण करू शकता. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही दत्त बावनी देखील पठण करू शकता. तुमच्या इच्छेने तुम्ही रोज एक वेळा जरी बोलला तरी देखील चालेल. रोज 11 वेळा तारक मंत्राची जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे. नाही काही शक्य रोज मी 11 माळी जप करेन, 11 दिवसांची अत्यंत प्रभावी सेवेमध्ये 11 माळी जप करेन, मला बाकीच्या कोणत्या सेवा शक्य नाही आहे तरी देखील चालेल. किंवा श्री स्वामीचरित्र सारामृताचे पठण जर तुम्ही केलात तरी देखील चालणार आहे. महाराजांची मानसपूजा तुम्हाला करायची आहे, स्वामी महाराजांची मानसपूजा तुम्ही करू शकता. मानसपूजेचा देखील संकल्प करून तुम्ही मानसपूजा देखील करू शकता, कारण महाराजांना मानसपूजा अत्यंत प्रिय आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बरं का, कारण आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला नियम कोणते पाळायचे आहेत. संकल्पयुक्त जर एखादी सेवा करत असतो आपण तर त्या सेवेमध्ये तुम्हाला संपूर्णपणे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचार्याचं खंडन चुकूनही करायचं नाही, एवढं लक्षात घ्या. आता ब्रह्मचार्य म्हणजे महिला व पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचे संबंध तुम्हाला ठेवायचे नाहीत, कारण भरपूर असे देखील सेवेकरी आहेत त्यांना ब्रह्मचार्य म्हणजे काय हे माहीत नाही, तर त्यांच्यासाठी हे सांगितलं. त्याच पद्धतीने बघा, आपली जर मासिक पिरियडची डेट येत असेल त्यावेळेस तर तुम्ही आजपासून जरी, कारण आपला व्हिडिओ एकतर लेट आलेला आहे, तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहाल तेवढ्या दिवसाची सेवा जरी केली तरी चालेल. त्या तारखेच्या म्हणजे 11 तारखेच्या 10 तारखेच्या अगोदर जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. म्हणजे अगदी आजपासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. सुतक विटा असेल तर तुम्ही काही सेवा वगैरे करू शकत नाही, पण तुम्ही नामस्मरण करू शकता, मनातल्या मनात सगळं चिंतन म्हणून सगळं काही करू शकता. अशा पद्धतीने महाराजांचा प्रकट दिन येतोय, तर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काय करून काय नको असं प्रत्येक माझ्या सेवेकऱ्याला, माझ्या प्रत्येक ताई व दादाला झालेला आहे, मला माहिती आहे बरोबर. तुमच्यापासून माझ्यापर्यंत काय करून काय नको सगळ्यांना वाटतच आहे, पण ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत, यातूनच आपल्याला काहीतरी वेगळं आनंदित सुख मिळत असतं बरोबर. आणि ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस खरं सांगायचं तर सेवेवरती विश्वास असायला हवा, श्रद्धा असायला हवी. शेवटी काय महत्त्वाचं आहे, तुमचा भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही महाराजांना काय हवं आहे हो, महाराजांना तुमच्याकडे गाडी पैसा बंगला हवा आहे का, नाही. महाराजांना तुमच्याकडून फक्त सेवा आहे, तुमचा वेळ हवा आहे आणि तुम्ही किती त्यांच्या सेवेमध्ये दंग होता, किती श्रद्धापूर्वक ती सेवा करताय यामध्ये महाराजांना रस आहे. ना की तुमच्या बंगल्यामध्ये, ना की तुमच्या पैशामध्ये, नाही तुमच्याकडून काही घेण्यामध्ये बरोबर. फक्त महाराजांना घ्यायचं आहे ते तुमची सेवा. महाराजांना फक्त तुमचं आत्मसमर्पण हवं आहे, मीपणा सोडून द्यायचा आहे, फक्त आपल्याला सेवा करायची आहे. इतकं तल्लीन होऊन महाराजांच्या सेवेमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपले सगळे सेवेकरी या परीक्षेमध्ये खरे उतरणार आहेत आणि महाराजांच्या प्रकट दिनाचा जो सोहळा आहे तो अतिशय सुंदर प्रकारे साजरा करणार आहेत. त्याच पद्धतीने सेवा सुरू असताना आपल्याला पूर्णपणे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करत असाल तर शक्यतो परांना देखील टाळायचं आहे, कारण अन्नाचे देखील दोष लागत असतात. सेवा काळामध्ये पंचमहायज्ञ करायला अजिबात विसरायचं नाहीये, कारण यामुळे आपल्याला जो काही पितृदोष आहे तो देखील निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या घरातील जी काही कर्जबाजारी आहे ती देखील कमी होण्यास मदत होत असते. त्यामुळे सेवा काळामध्ये पंचमहायज्ञ करायला देखील अजिबात विसरू नका. अशा पद्धतीच्या या सेवा आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. त्याच पद्धतीने बघा, महाराजांची सेवा तुम्ही करू शकता. महाराजांची रोज तुम्ही आरती, जर बघा तुम्हाला रोज करणं कधी कधी शक्य होत नाही तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ संकल्प घ्या आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही आरती महाराजांच्या 5 आरत्या तर कमीत कमी घ्या. बघा, ही देखील सेवाच आहे. सेवा म्हणजे काय हो, महाराजांच्या मठामध्ये, आपल्या मठात जवळपासच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला झाडू मारायला जरी दिला, तुम्हाला कपडा मारायला जरी दिला
ती देखील सेवा आहे. आणि ज्या व्यक्तीला मठामध्ये जाऊन झाडू मारण्याचा योग येतो त्याच्यापेक्षा नशीबवान दुसरं कोणीच नाही आहे. कारण ज्यावेळेस तो झाडू मारत असतो त्यावेळेस महाराज त्याच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी संकट आहेत ते झाडून सगळी बाहेर काढत असतात. त्या सगळ्या वाईट शक्ती झाडून बाहेर काढत असतात. यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. त्यामुळे सेवा करा. सेवा कोणतीही छोटी मोठी नाही आहे. मठात जरी तुम्हाला सेवा करायला मिळाली तरी देखील करा. तो चान्स सोडू नका चुकूनही. अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. प्रकट दिन साजरा करायचा आहे. अजून एक सांगायचं राहिलं, गुरुचरित्र पारायण करत असताना आता 19 तारखेला गुढीपाडवा आहे बरोबर. 18 तारखेलाच अमावस्या सकाळी 8:25 लागते आणि 19 तारखेला सायंकाळी 6:53 संपणार आहे. म्हणजे 19 तारखेला ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी, आणि 20 तारखेला प्रकट दिन आहे आपला. तर बघा असं म्हटलं जातं की अमावस्येच्या वेळेस आपण पठण करू शकतो गुरुचरित्राचं पारायण. म्हणजे गुरुचरित्राचं पारायण असेल आपले तर आपण पठण करू शकतो, पण सुरुवात आणि सांगता अमावस्येच्या दिवशी येता कामा नये. त्यामुळे तुम्ही जरा गुरुचरित्राचं पारायण करणार असाल तर अशा पद्धतीने करा. त्याची सांगता एक तर 17 तारखेला येईल किंवा एक तर 20 तारखेला येईल. त्याच्या अगोदर जरी तुमची पारायण सांगता येत असेल तर काही हरकत नाही आहे. पण जर तुमची सांगता 18 आणि 19 मध्ये येऊन देऊ नका, कारण त्यावेळेस अमावस्या लागते आणि 2 दिवस लगातार अमावस्या असणार आहे. कारण 18 तारखेला सकाळी 8:25 अमावस्या सुरू होते, ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जवळजवळ 7 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सांगता ही तुमची शक्यतो 20 तारखेला किंवा 17 तारखेला किंवा त्याच्या आतमध्ये येत असेल तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने सांगता आली पाहिजे. अमावस्येच्या दिवशी सुरुवात गुरुचरित्राच्या पारायणाची आणि सांगता चुकूनही करायची नाही. त्या काळामध्ये तुम्ही वाचू शकता. तुमचं जर तुमची 20 तारखेला जर गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता येत असेल तर 19ला तुम्ही जे राहिलेले अध्याय आहेत ते सगळे पठण करू शकता. पण सांगता मात्र तुम्हाला 20 तारखेला किंवा अमावस्याला करायची नाही, दुसऱ्या दिवशी करायची आहे. कळलं? अशा पद्धतीने तुम्हाला हे देखील तुम्हाला सांगायचं होतं. नक्कीच माझे प्रत्येक सेवेकरी सेवा करणार आहेत आणि जर काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.